हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यूट्यूब चॅनल. कशा आहात माय डिअर स्टुडंट्स? चला तर आज आपल्याला शिकायचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. व्हॉट इज प्रोनाउन हे आपण आधी शिकलो आहोत. त्याच्यात काइंड्स ऑफ प्रोनाउन आपण त्याची माहिती घेतलं होतं. त्याच्यात आपल्याला शिकायचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? व्हॉट इज रिलेटिव्ह प्रोनाउन? रिलेटिव्ह प्रोनाउन मीन्स संबंधी सर्वनामे. जसं अ रिलेटिव्ह प्रोनाउन इज वन. A relative pronoun is one that not only stands for a noun but also join sentences. For example, उदाहरणार्थ काय काय सेंटेन्समध्ये घ्यायचे आहेत? हू, whom, that, which, whose. मराठीत म्हणायचं असेल तर वाक्यात पुढे येणारे दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनाम संबंधी आपण सर्वनामे म्हणतो, हो की नाही? उदाहरणार्थ की जसं की आपल्याला म्हणायचं आहे जे, ज्यांनी, जो, जे, जी असं आपल्याला घ्यायचं आहे मराठीमध्ये. तर आपल्याला प्युअर इंग्लिशमध्ये म्हणजे समजत नाही, म्हणून थोडीशी मी मराठीमध्ये समजून सांगते आहे त्याच्यामध्ये की वाक्य ॲक्च्युली इंग्लिशच आपल्याला शिकवायचं आहे. तर आपल्याला फॉर एक्झाम्पल हू, हुम हे कसं आपल्याला वापर करायचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये. आता प्रोनाउन म्हणजे काय हे तर माहीत आहे ना, की आपल्याला नामाऐवजी आपण वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो. म्हणजेच जिथं नेम येतं त्या नेमच्या जागेवर कुठं ही, कुठं शी, कुठं दॅट, म्हणजे ते नेमच्या जागेवर ह्या ही, शी, इट, दे, दॅट, दोज असं येतात, त्याला प्रोनाउन म्हणतो. मग आपल्याला आता तेच आपल्याला प्रोनाउन रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये कसं करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचं दिस इज द थीफ हू स्टोल माय बॅग. म्हणजेच मराठीमध्ये म्हणायचं हाच तो चोर. दिस इज द थीफ, हाच तो चोर. दिस इज द थीफ, ज्यांनी माझी पिशवी चोरली आहे. हू स्टोल माय बॅग, माझी पिशवी चोरली आहे, माझी पिशवी चोरली. ओके, जसं की आपल्याला म्हणायचं हे झालं आपल्याला, आपण हे केलं हूवर. आता आपल्याला करायचं आहे वॉटवर. लिसन टू वॉट आय से. लिसन टू वॉट आय से, मी जे म्हणतो, मी जे म्हणते त्याकडं लक्ष दे. लिसन वॉट आय से, मी जे म्हणते त्याकडं लक्ष दे. रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये हू, वॉट कसं यूज व्हायला तुम्ही पाहतात ना, लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल आपल्याला आता म्हणायचं आहे हेच ते घर जे माझ्या आजोबांनी बांधले आहे, हे की नाही? दिस इज द हाऊस विच द ग्रँडफादर बिल्ट, आजोबानं बांधले आहे. विच द ग्रँडफादर बिल्ट. किंवा हेच ते देऊळ जे राजेने बांधले आहे. दिस इज द टेम्पल विच, हेच ते देऊळ जे म्हणजे विच द किंग बिल्ट, राजेने बांधले आहे, हो की नाही? आता आपल्याला म्हणायचं आहे हीच ती मुलगी आहे जिनं रेस जिंकली आहे. हीच ती मुलगी आहे जिनं रेस जिंकली आहे. कसे म्हणाल तुम्ही ह्याला इंग्लिशमध्ये? शी इज द गर्ल हू वॉन अ रेस. शी इज द गर्ल हू वॉन अ रेस. ओके माय डिअर चिल्ड्रन, असेच तुम्ही पण घरी आपले वाक्य बनवून ट्राय करा. रिलेटिव्ह प्रोनाउनचे वाक्य शब्द घ्या आणि ट्राय करून वाक्य बनवून दाखवा. माझा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी पडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.